लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्यातील पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना आशीर्वादित करो। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन व नवीन अशाच प्रकारचे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, नक्की आम्ही भक्ती कोणाची करायला हवी याची सत्यता आम्हाला समजणं अतिशय गरजेची आहे। अर्थात आमची भक्ती सत्यावर आधारित हवी, तरच ती भक्ती स्वीकारण्यात येईल। म्हणून या विषयाविषयी अधिक आम्हाला समजण्यासाठी आपण सर्वांना मी विनंती करीतो की तुम्ही आजचा हा संदेश सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। योहान सुवर्तमान याचा 4था अध्याय याचं वचन 22 पासून मी 26 पर्यंत वाचत आहे। तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुदांतूनच तारण आहे। तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे। कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला ठाऊक आहे। तो आल्यावर तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल। येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देऊन आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो, आमेन। या वचनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त शमरूनी स्त्रीला ही गोष्ट स्पष्टपणे सांगत आहे की तुम्हाला ठाऊक नाही अशांची उपासना तुम्ही करता। अर्थात प्रियजन हो, अशी उपासना व्यर्थ आहे। अर्थात तुम्ही आणि आम्ही निर्माण करता देव त्याच्या जवळच आम्ही प्रार्थना केली पाहिजे, जो एकच व खरा देव आहे, ज्याने मनुष्यानं उत्पन्न केले त्यालाच प्रार्थना केली पाहिजे। चुकीच्या व्यक्तींकडे प्रार्थना केल्याने इच्छित उत्तर तर मिळणार नाही, उलट आम्ही जिवंत देवाची आज्ञा मोडून आमच्या व आमच्या संतानांवर शाप आणू। योग्य व्यक्तीला प्रार्थना केली गेली पाहिजे। अर्थात देवाचं वचन आम्हाला शिकविते की तुझा देव परमेश्वर यालाच नमन कर व त्याचीच उपासना कर। आम्ही स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली पाहिजे, स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करावी असेच येशूने आम्हाला शिकविले। अर्थात आम्ही ही गोष्ट पाहतो की देवामध्ये काही व्यक्ती नाही आहेत। बायबलचा देव एकच व्यक्ती आहे। अर्थात जो व्यक्ती स्वर्गात पिता म्हणून दर्शवितो तोच या पृथ्वीवर मानव देहामध्ये पुत्र म्हणून दर्शवित आहे। म्हणून योहान सुवर्तमान 3 अध्याय 13व वचन म्हणते, स्वर्गांतून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही। अर्थात स्वर्गातून उतरलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि स्वर्गात असलेला जो पिता म्हणून त्या भूमिकेमध्ये आहे। म्हणून शमरूनी स्त्री बरोबर येशूने आपल्या स्वतःला बोलत असताना प्रकट केले। शमरूनी स्त्री म्हणत होती की मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला ठाऊक आहे। तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल। येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे। अर्थात येशू ख्रिस्त मसीहा आहे हे शमरूनी स्त्रीला कळविले। अर्थात माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला ही गोष्ट समजणे गरजेची आहे की आम्ही स्वर्गीय पित्याची उपासना करावी। अर्थात स्वर्गीय पिता आणि येशू ख्रिस्त जो मसीहा हा वेगळा व्यक्ती नाहीये। म्हणून येशूने म्हटले, मी आणि पिता एक आहोत आणि एकाहून अधिक देवच नाही। म्हणून तो मसीहा जो बनून आला तो तोच एकमेव देव आहे, जो आमच्यासाठी मानव रूपात आहे आणि तो स्वर्गात आत्म्याच्या स्वरूपामध्ये आहे। एकच व्यक्ती 2 वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आहे। ही गोष्ट आम्हाला जर कळली तर आम्ही उचित प्रार्थना करू शकू। जग हे निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची भक्ती व उपासना करीत आहे। आम्ही निर्माणकर्त्याची भक्ती करावी
निर्मितीची नाही. निर्माण करता हा एकाहून अधिक व्यक्ती नाहीये, हे परम सत्य आहे. रोमकरसपत्र 1 अध्याय 21 वचनापासून मी वाचत आहे. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, तर ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्भूत दमन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पक्षी व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदला बदल केली. 25 वचन म्हणते, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदला बदल केली आणि निर्माण कर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माण करता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. प्रियजन हो, आम्ही निर्मितीची भक्ती करता कामा नये. आज आम्हाला आढळत आहे की अनेक लोक चुकीची प्रार्थना करीत आहेत, कारण त्यांना माहित नाही, परंतु कैक जाणूनही सत्याकडे बुद्धी पुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत, यासाठी की त्यांनी आपला संप्रदाय पाळावा. करंथीकरास पहिले पत्र याचा 8 अध्याय वचन 4 पासून मी वाचत आहे, वचन 6 पर्यंत. आता मूर्तीला दाखविलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही. बघा, पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकविते. देवाची या जगात मूर्तीच नाहीये आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. ही गोष्ट आम्हाला समजणं फार आवश्यक आहे, कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि अशी बरीच दैवते व बरेच प्रभू आहेतच, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो, आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहो. प्रियजन हो, बायबल एकाच देवाविषयी शिकविते आणि त्या एकाच देवाची आम्ही भक्ती करावी असं देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे. स्वर्गात जे दूत आहेत ते बलवान आहेत, परंतु आम्ही देवदूतांची उपासना करू शकत नाही, कारण ते निर्मिती आहेत. या संपूर्ण विश्वाचा निर्माणकर्त्याशी तुल्य असा एकही व्यक्ती या संपूर्ण विश्वात नाहीये, म्हणून आम्ही दूतांची उपासना करू शकत नाही. कलेसेकरसपत्र 2 अध्याय 18 वचन म्हणते, लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. अर्थात प्रियजन हो, आम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. वचन या ठिकाणी आम्हाला हे शिकविते, आम्ही मनुष्यांची ही भक्ती करू शकत नाही. प्रेषितांचे पुस्तक 10 अध्याय 25 वचनात आम्ही पाहतो, पेत्र कर्नेल नावाच्या एका व्यक्तीच्या घरी आलेला आहे, ज्याला देवाने कळविले होते की पेत्राला बोलाव, कारण तो तुझ्या घराण्याच्या तारणासाठी शुभवर्तमान सांगेल. आणि वचन प्रेषित 10 अध्याय 25 वचन, पेत्र आत जात असता कर्नेल त्याला सामोरे गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे रहा, मी ही मनुष्यच आहे. अर्थात पेत्राने कर्नेलने जे त्याला नमन केले त्याचा स्वीकार केला नाही, उलट त्याला सुधारणूक दिली की मी मनुष्य आहे, मी देव नाही, माझ्या पायी पडू नकोस. प्रकटीकरणाचं पुस्तक 22 अध्याय याचा 8 आणि 9 वचन मी वाचत आहे, हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नको, मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व या पुस्तकांतील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे, नमन देवाला कर. अर्थात योहानाला प्रकटीकरण देण्याचं काम या एका सेवकाने केलेलं आहे आणि तो सेवक जणू काही देवच आहे असं त्याला वाटलेलं आहे, आणि योहान त्याच्या पायी पडू गेलेला आहे, पण त्याने नमन स्वीकारलेलं नाही. उलट सांगितलेलं आहे की मी तुझ्या सोबतीचा दास, बंधू आणि संदेष्टे यांच्या सोबतीचा दास आहे. अर्थात नमन देवाला कर. प्रियजन हो, नमन कोणाला करावे येशूने काय म्हटले? मत्तई 4 अध्याय आणि वचन 8 पासून मी वाचतो. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगांतील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो,
कारण असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. प्रियजन हो, सैतान या ठिकाणी येशूला जगाचं वैभव दाखवत आहे. अर्थात सैतान या संपूर्ण जगाचा अधिपती आहे. जगातली राष्ट्रे आणि त्यातलं सर्व पॉलिटिक्स हे सैतान चालवत आहे. अर्थात तो येशूला म्हणत होता की तू जर मला नमन करशील तर हे सगळं मी तुला देईन. अर्थात सैतानाची एकच इच्छा आहे, कारण स्वर्गातनं जेव्हा त्याला खाली फेकण्यात आलं, देवाचं सिंहासन बळकवावं म्हणून त्या ठिकाणी त्याने बंडाळी केलेली आहे, फितुरी केलेली आहे, बंडखोरी केलेली आहे. आम्हाला ही गोष्ट यशया 14 मध्ये आढळते आणि तीच त्या सैतानाची इच्छा आज या जगामध्ये पूर्ण करण्यात येत आहे मनुष्यांच्या द्वारे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्या सैतानाची आजही इच्छा तीच आहे की त्याला सर्वांनी नमन करावे, पण प्रभू येशूने नमन केले नाही आणि जे येशूचे आहेत तेही त्याला नमन करू शकत नाहीत. अनेक व्यक्ती आज मनुष्यांची भक्ती करून त्यांना पूज्य मानत आहेत. अर्थात देवाचं स्थान भक्तीचं मनुष्यांना देत आहे. पोप फ्रान्सिस देखील मनुष्यांकडनं मुजरा घेत आहे. संत पेत्राने तर अशा प्रकारे नमन स्वीकारलेलं नाही. नमन देवाला कर याचा अर्थ आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. अर्थात ही गोष्ट सर्वाधिक कॅथलिक धर्मात आम्हाला आढळते. उदाहरणार्थ ते मरियेची ही भक्ती करतात व तिला प्रार्थना करीतात. योसेफ आणि अँथोनी आणि अनेक संत जनांची ते उपासना करतात. परंतु आमच्या प्रभूने शिकविलेले आहे की आम्ही स्वर्गीय पित्याची प्रार्थना करावी. या बायबलमध्ये एकही शब्द नाही की आम्ही मरियेची उपासना करावी, संतांची उपासना करावी, त्यांच्याजवळ प्रार्थना करावी, त्यांच्याजवळ मध्यस्थी करावी, कारण ते मध्यस्थी करतील. एकही वचन या बायबलमध्ये जर तुम्हा कोणाला सापडलं तर मला कळवा प्रियजन हो. एकही वचन या बायबलमध्ये नाही. आणि आज या जगात अख्रिस्ती लोकही आम्ही पाहत आहोत. त्या लोकांकडे खूप देवी दैवता आहेत. अर्थात स्त्री पुरुषांची, नर नारी यांची बनविलेली मूर्ती आम्ही पाहतो. त्यांची भक्ती करण्यात येत आहे. अनेक मरून मातीला मिळाले आहेत व तरीही त्यांची भक्ती करीत आहेत, परंतु ही योग्य भक्ती नाहीये. त्यानंतर आम्ही पाहतोय मूर्तींची पूजा केली जात आहे. अर्थात निर्जीव वस्तूंना पूज्य मानण्यात येत आहे. जे सजीव नाही आहेत त्यांचे फोटो किंवा त्या मूर्त्या यांचे चुंबन घेण्यात येते, त्यांना नमस्कार करण्यात येतो. बायबल या सर्वांचा तर्क देतो. स्वतः देव म्हणतोय ही मूर्खता आहे. प्रियजनो, बायबल मूर्तीविषयी काय म्हणते बघा. मूर्ती ही मूर्ती आहे, ती कोणत्याही धर्मियांची का असे ना. स्तोत्र संहिता 135 अध्याय आणि याचं वचन 15 पासून मी 18 पर्यंत वाचत आहे. राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोने रुपे आहेत. त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. बघा, मूर्तीविषयी देवाचं सत्य वचन आम्हाला काय सांगत आहे. आम्ही डोळे उघडावे आणि या वचनांतून समजून घ्यावे की सत्य काय आहे. करंथीकरास पहिले पत्र आणि याचा 10वा अध्याय याचं 14 आणि 15 वचन मी वाचत आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. तुम्हा सुज्ञ समजून मी तुम्हा बरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. मूर्त्या या निर्जीव असतात. त्या काही बरे वाईट करू शकत नाहीत. जसे एक व्यक्ती एका खांबाजवळ प्रार्थना करीत आहे व आपल्या विनंत्या त्या खांबाला सादर करीतो. तो खांब त्यांना उत्तर कसे काय देईल, कारण तो फक्त खांब आहे. त्या खांबाच्या आत फक्त सिमेंट आहे, रेती, खडी व लोखंडाच्या सळ्या आहेत, बाकी काही नाही. त्यांना सुंदर आकार देऊन, रंग देऊन सुशोभित केलेले असते. डोळे, नाक, कान, तोंड त्यांना असते. त्या त्यांनी मानवी कला, कौशल्य व परिश्रमाने बनविल्या व ज्यांनी बनविल्या तेच त्याच्या पाया पडतात व म्हणतात मला तार. मनुष्य देवाची उत्पत्ती म्हणजे निर्मिती आहे व मूर्त्या या मनुष्यांची निर्मिती आहे. त्या त्यांनीच मानवी कला, कौशल्य व परिश्रमाने बनविल्या. ज्यांनी ती मूर्ती बनविली त्यांनी त्या मूर्तीला डोळेही बनविले. पहा, परंतु त्या डोळ्यांना दृष्टीच नाहीये. त्यांना तोंडही त्या मूर्तिकाराने बनविले, परंतु त्या बोलत नाहीत व काही पदार्थही चाखत नाहीत
खाऊ शकत नाहीत, त्यांना हात आहेत पण काही स्पर्श करू शकत नाहीत, उचलू शकत नाहीत, त्यांना पाय आहेत पण चालू शकत नाहीत. मग अशा मूर्तींची आम्ही कधीपर्यंत प्रार्थना करीत राहणार आहोत? ती मूर्ती ऐकतही नाही, त्यांना श्वासही नाही आहे. मृत निर्जीव वस्तू ती मूर्ती आहे. अनेक चर्चेस आज निर्जीव मूर्त्यांनी भरलेल्या आहेत आणि त्यांची प्रार्थना केली जात आहे. व आजकाल तर अशा मूर्तींनी काही हालचाल करावी म्हणून त्यांच्या आत मशीन लावलेली असते. हे काहीच नाहीये, तर रंग देऊन छटा उमटून आकर्षित केलेली निर्जीव वस्तू आहे. म्हणून अशा निर्जीव व्यक्तींची पूजा व भक्ती करणे हे अवास्तव आहे. जिवंत देव याविषयी आम्हाला काय म्हणतोय ऐका. निर्गमन याचं पुस्तक याचा 20 अध्याय याचं वचन 1 ते 6 मी आपणा पुढे वाचत आहे. ते वचन काय म्हणते आम्ही पाहूया. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशांतून दास्यगृहांतून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. 4थं वचन, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशांतील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. अर्थात पहिल्या दोन्ही आज्ञा आम्हाला देवाचा स्वभाव प्रकट करीतात, त्याचे आमच्यावरील प्रेम आणि त्याबद्दल आम्ही त्याला कसा प्रतिसाद द्यायला हवा हे वचन आम्हाला शिकवत आहे. जे खऱ्या व जिवंत देवालाच भजतात त्यांना तो देव आशीर्वादित करीतो आणि त्यांच्यावर शाप आणतो जे त्याच्या ऐवजी इतरांची भक्ती करतात व मूर्ती पूजा करतात. म्हणून देवाच्या आशीर्वादात तुम्ही कसा प्रवेश करायला हवा हे समजून घ्या व आपल्या मागे आपल्या संतानांनी त्या एकमेव देवालाच मानावे याची खात्री बाळगा. कारण देवाने इस्रायल लोकांना आज्ञा दिल्या, त्यांतील सर्वात पहिली आज्ञा देवाने जी दिली ती ही की माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत. ही प्रार्थनेची पहिली अट आहे. दुसरी आज्ञा काय म्हणते की तुम्ही मूर्ती करू नये किंवा प्रतिमा बनवू नये. हा देवाचा हुकूम आहे, आज्ञा आहे. तो देव म्हणतोय की तुम्ही असे करू नका. परंतु या संपूर्ण जगात आम्हाला असे पुष्कळ लोक आढळतात जे देव सांगतो ते ऐकत नाही. त्याने मनाई केलेले ते करू इच्छितात, कोणतीही भीती न बाळगता ते करू इच्छितात. अर्थात देवाची आज्ञा मोडण्याची हिम्मत ते करीतात. देव ज्याची भक्ती करण्यास सांगतो त्याचीच भक्ती आम्ही करावी आणि देव म्हणतो त्यावर आम्ही विश्वास करावा. व त्यांना वाटते की ते देवाला अनुसरत आहेत, परंतु वास्तविक ते सैतानाला अनुसरत आहेत. कारण सैतानाची चाल हीच आहे की मनुष्यांनी देवाच्या आज्ञा मोडाव्या, यासाठी की मनुष्यांनी देवाने मनाई केलेले करून देवाविरुद्ध पाप करावे व देवाला त्याच्या तोंडावर नाकारावे व सैतानाला त्यांचा देव म्हणून स्वीकारावे. हीच सैतानाची इच्छा आहे. आणि हा तो दुष्ट सैतान स्वर्गात एक अभिषिक्त करुबीम होता व त्याची इच्छा होती की त्याची भक्ती केली जावी. सैतान हा निर्मिती आहे, परंतु निर्माणकर्त्याची भक्ती त्याला हवी होती. म्हणूनच त्याने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या सैतानाने आंधळी केलेली आहेत. त्यांची बुद्धी अंधकारमय करून ठेवलेली आहे, यासाठी की त्यांना सत्यापासून दूर ठेवून खऱ्या व जिवंत देवाच्या आज्ञेचा भंग करण्यास प्रवृत्त करावे. जर देवाच्या आज्ञा पाळू तर आम्हाला आणि आमच्या लेकरांना देव आशीर्वाद देतो, पण देवाच्या आज्ञांचा भंग करू तर आम्हावर आणि आमच्या संतानांवर 3ऱ्या आणि 4थ्या पिढीवर आम्ही शाप आणण्यास कारणीभूत ठरतो. तुम्ही म्हणाल की तू असे सांगतोय, परंतु माझ्या प्रार्थनेची उत्तरे मला या मूर्तीची पूजा केल्यामुळे मिळाली आहेत. खूप आश्चर्याची कामे चमत्कार झाले आहेत व लोक त्या स्थळी तीर्थक्षेत्र म्हणून भेट देत आहेत. परंतु बायबल स्पष्टपणे शिकविते की हे त्या मूर्ती करू शकत नाहीत, तर त्या मूर्तींच्या मागे असणाऱ्या शक्त्या करीत आहेत. करंथीकरास पहिले पत्र आणि याचा 10वा अध्याय वचन 19 पासून 22 पर्यंत मी वाचत आहे. तर माझे म्हणणे काय आहे, मूर्तीला दाखविलेला नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही.
तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करीतात ते देवाला नव्हे तर भूतांना करीतात, आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की राष्ट्राचे लोक जी उपासना करीत आहेत ती देवाला नाही भूतांना करीतात, असे पवित्र शास्त्र स्पष्टपणे आम्हाला शिकवित आहे. कारण त्या मूर्त्यांमागे ही सैतानी शक्ती काम करीत आहे व असे करून ते जिवंत देवाविरुद्ध पाप करीत आहेत. म्हणून जेव्हा मूर्तींची पूजा केली जाते तेव्हा सैतानाशी सहभागिता होते. 21 वचन, तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचाही प्याला पिववत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहो काय? प्रश्न विचारलेला आहे. प्रियजन हो, अर्थात आम्ही देवापुढे धावतो काय? प्रियजन हो, आम्हाला देवाची आज्ञा समजून घेणे आणि त्याप्रमाणे आपल्या स्वतःला देवाच्या आज्ञेच्या अधीन करणे गरजेचे आहे. मूर्तीपूजा हे महाभयंकर पाप आहे आणि म्हणूनच आजचा संदेश आपण पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे की तुम्ही असत्य सोडून द्या, रूढी परंपरा सोडून द्या आणि देवाच्या सत्य वचनाला स्वीकारा. करंथीकरास दुसरे पत्र याचा 4 अध्याय 4 वचन, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. प्रियजन हो, जगाच्या लोकांची मने या जगाच्या दैवताने आंधळी केलेली आहेत. 4 वचन म्हणते, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे. या युगाचं दैवत म्हणजे कोण? दुष्ट सैतान. लक्षात घ्या, तो या जगाचं दैवत आहे. परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास, म्हणजे अशी लोक ज्यांच्या डोळ्यावर आच्छादन आलेलं आहे, सुवार्ता म्हणजे शुभवर्तमान, सत्याची वार्ता ते समजू शकत नाही, अशा लोकांपासून सुवार्ता आच्छादलेली आहे. त्याच्याविषयी वचन म्हणते, ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठाई ती आच्छादलेली आहे. अर्थात अशी लोक जे हे सत्य ऐकून देखील स्वीकारत नाही ते नाश पावण्यासाठी नेमलेले आहेत, असं वचन स्पष्ट येथे शिकवत आहे. मूर्तीपूजेविषयीचं सत्य ऐकूनही दुर्लक्ष करीत आहेत आणि मूर्तीपूजा करीत राहत आहेत. अशांचा नाश अटळ आहे, कारण देव जे बोलला आहे ते तो करणार आहे. म्हणूनच आम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना त्याची विशेष कृपा आणि अनुग्रह देव की तुम्ही आणि आम्ही बायबलचा जो जिवंत आणि एकमेव देव प्रभू येशू ख्रिस्त त्याचीच उपासना करावी. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.